नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगामध्ये लैंगिक समस्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे। कारण 12-12 तास काम करणं, संतुलित आहार न घेणं, व्यायामाचा अभाव, कामाचं प्रेशर, रात्री झोप प्रॉपर न झाली तर शरीरातील थकवा, मानसिक कमजोरी, शारीरिक कमजोरी यामुळे आज लैंगिक समस्या भरपूर वाढलेल्या आहेत। आणि या लैंगिक समस्या काही आपल्या चुकीच्या कारणामुळे किंवा आपल्या चुकीच्या सवयीमुळे पण येऊ शकतात। याविषयी मी थोडक्यात तुम्हाला आज मार्गदर्शन करत आहे आणि त्यावर काय काय उपचार होऊ शकतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ बघा। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक मार्गदर्शन देण्याचा तंतोतंत प्रयत्न करीत आलेलो आहे। मित्रांनो, तुम्ही आजच्या घडीला यूट्यूबवर व्हिडिओ बघता, बरीच व्हिडिओ तुम्हाला काही नॉलेज देतात, काही तुम्हाला मिसगाईड पण करतात। कारण की आपल्या लैंगिक समस्यामध्ये जर प्रथम आमचं प्रथम कर्तव्य किंवा प्रथम जो आमचा ट्रीटमेंटचा जो पार्ट असतो तो असतो की तुमच्या डोक्यामध्ये जे काही मिसकन्सेप्शन असतील, जे काही मिथ्य असतील ते आम्हाला दूर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं। कारण की माझ्याकडे येणारे जे प्रत्येक पेशंटला मी जेव्हा विचारतो तर त्यांना काही ना काही सवयी असतात। जसं की कोणाला अल्कोहोलची सवय असते, कोणाला स्मोकिंगची असते, कोणाला टोबॅकोची असते, कोणाला जास्त लठ्ठपणा आलेला असतो। तर या सर्व गोष्टींसाठी प्रॉपर काउन्सिलिंग करून, प्रॉपर त्यांना ॲडवाईस करून जर तुमच्या शरीरावर उपचार केला तर तुम्हाला चांगलं ट्रीटमेंट होऊ शकतं आणि लवकरात लवकर त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता पण मिळू शकते। आजच्या घडीमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये ॲडव्हान्स थेरपी जसं की पी-शॉट थेरपी आहे, शॉकवेव्ह थेरपी आहे, व्हॅक्यूम डिव्हाइस थेरपी आहे, त्याच्यात काही इंजेक्टेबल थेरपी आहे, IV विटॅमिन्स आणि IV आपला इंट्रामस्क्युलर हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी ही पण माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे। आणि याचबरोबर काही आमच्याकडे आयुर्वेदिक प्युअर फॉर्ममध्ये आयुर्वेदिक औषधी उपलब्ध आहेत। या सर्वांचं मिश्रण करून तुमच्या शरीरानुसार आम्ही जेव्हा उपचार करतो तर आमचा नेहमी एकच प्रयत्न राहतो की तुमचा उपचार लवकरात लवकर झाला पाहिजे आणि तुम्ही चांगल्यात चांगलं वैवाहिक जीवन जगलं पाहिजे, हीच आमची प्रथम इच्छा असते। तरी मित्रांनो, जर तुम्हालाही काही लैंगिक समस्या असतील तर वर्तमानपत्रामधली जाहिराती बघून किंवा ऑनलाईन इंस्टावर किंवा फेसबुकवर जाहिराती बघून स्वतः औषध मागवण्याचा प्रयत्न करू नका, खर्च करू नका। चांगल्या आपल्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं तुम्ही जर मार्गदर्शन घेतलं, जर खूपच छोटी समस्या असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरला पण 4 प्रश्न विचारले तर तुमच्या समस्या लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यास मदत होऊ शकते। पण आजच्या घडीला माझ्याकडे कित्येक पेशंट येतात की डॉक्टर साहेब तुम्ही आयुर्वेदिक औषधी मागवलं होतं, ते घेतलं तर मला खूप चांगलं वाटायचं। पण मित्रांनो, आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असं कोणतेही घटक नाही जे की तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देणार। जर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देण्यासाठी सेक्स समस्या करण्याच्या अगोदर जर काही औषधी किंवा आयुर्वेदिक नावाने औषधी देत असतील तर त्याच्यामध्ये सिल्डेनाफिल व्हायग्रासारखं कंटेंट नक्की त्यांनी मिक्स केलेलं आहे, हे समजून घ्या मित्रांनो। आणि तोच तुमच्या शरीराला धोका आहे। कारण त्या औषधांची तुम्हाला शरीरामध्ये इतकी सवय लागून जाते, जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तुम्ही फक्त आम्हाला हिस्ट्रीमध्ये इतकं सांगता की मी फक्त आयुर्वेदिक औषध घेतलं, पण आयुर्वेदिक नसून तुम्ही केमिकलयुक्त व्हायग्रासारखी पण औषधी घेऊन माझ्या क्लिनिकला त्याची सवय लावून जेव्हा येता तेव्हा खरोखर मित्रांनो मला पण ट्रीटमेंट करायला थोडंसं डिफिकल्ट जातं। आणि मग नंतर तुमचा उपचार ॲडव्हान्स थेरपी जर करायचं म्हटलं तर खर्चिक होऊन जातो। तर त्यासाठी लैंगिक समस्या उद्भवल्या तर ताबडतोब त्याचा उपचार करावा, त्याच्यामध्ये गुप्तता ठेवायला नाही पाहिजे, लपून ठेवायला नाही पाहिजे। धन्यवाद मित्रांनो।